असं बऱ्याच वेळा होतं की आपण एखाद्या घटना किंवा प्रसंगावेळी खूप समजदारीचा ॲटिट्यूड दाखवायला जातो आणि होतं त्याच्या अगदी उलट. आपण तिथे जाऊन निगेटिव्ह गोष्टी करून येतो किंवा वाद घालून येतो किंवा भांडण करून येतो. भलेही मग हे काही वेळापुरते असू देत किंवा काही सेकंदासाठी असो, तुम्ही त्या सिच्युएशनच्या वेळी स्वतःवर किंवा स्वतःच्या माइंडवर कंट्रोल नाही करू शकत. म्हणजेच आपण आपल्या जीवनात खूप वेळा आपल्या मनाला व आपल्या विचारांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, पण करू शकत नाही. दिवसभरात आपण जी काही कामं करतो, जे काही वागतो, विचार करतो, सर्व काही आपल्या मनाद्वारेच करतो. आपल्या मेंदूचे अनेक वेगवेगळे भाग असतात जे आपल्या विविध कामांवर, ह्युमन बिहेवियर्सवर वेगवेगळा इफेक्ट टाकत असतात. जर तुम्हाला आपल्या मनावर कंट्रोल करायचे असेल तर तुम्हाला सर्वात आधी हे जाणून घ्यावं लागेल की तुम्ही तुमच्या कोणत्या विचारांवर आणि कोणकोणत्या ठराविक गोष्टींवर कंट्रोल करू इच्छिता आणि का नाही करू शकत आहात. मंडळी, आजच्या या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत आणि असे काही जे आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढू शकते. म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा, समजून घ्या. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकनची घंटी दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. चला तर आपण सुरुवात करूया. त्यातलं पहिलं आहे स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सुद्धा बदलू शकता, या गोष्टीवर विश्वास ठेवा. तुम्हाला स्वतःवर कंट्रोल करायचा असेल तर स्वतःला मॉडिफाय करायला शिकले पाहिजे. म्हणजे स्वतःला अजून बेटर बनवावं लागेल आणि यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर स्वतःवर विश्वास नाही ठेवू शकले तर मग तुम्ही स्वतःला तितके मोटिवेट नाही करू शकणार जितके तुम्ही करू शकता. नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी, फेस करण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंगच सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. याद्वारे तुमचा याच्यावर विश्वास बसेल की तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकता आणि पुढे जाऊ शकता. खूप रिसर्च आणि शोधाद्वारे हे सिद्ध झाले आहे की असे लोक जे अशा माइंडसेटद्वारे पुढे जातात ते त्या लोकांच्या तुलनेत जास्त यशस्वी असतात, कारण की ते आपल्या स्किल्स आणि क्वालिटीवर टिकून राहतात. पुढचा आहे स्वतःला दोष देणं थांबवा. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार धरणं सोडा. ही एक विचारांची किचकट प्रक्रिया आहे जी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी दोषी बनवते. भलेही त्या परिस्थितीवर तुमचा काहीच कंट्रोल नसेल, जसे की तुम्ही तुमच्या बाईकला किंवा तुमच्या गाडीला पार्किंग लॉटमध्ये पार्क करून जाता आणि कुणी त्याला ठोकतं, म्हणजेच ठोस मारून जातं, तेव्हा तुम्ही मनाशी हेच म्हणता की अरे रे, इथे गाडी पार्क नसती केली तर असं झालंच नसतं. खरं तर ही सिच्युएशन तुमच्या कंट्रोलच्या बाहेरची असते. या प्रकारच्या विचारांना, भावनांना कमी करण्यासाठी तुम्ही ज्या परिस्थितीचा, घटनेचा लॉजिकली विचार करा की जी तुम्ही स्वतःच्या माथी मारत आहात. स्वतःलाच काही प्रश्न विचारा. उदाहरणार्थ की काय खरंच त्यात तुमची चूक आहे का? कारण गाडीला तुम्ही तर सुरक्षित ठिकाणी पार्क केले होते आणि यात गाडी ठोकणाऱ्याची चुकी आहे आणि याला तुम्ही थांबवू शकत नव्हतात. त्यामुळे स्वतःला दोष देत बसू नका, टेन्स होऊ नका. पुढचा आहे स्वतःवर लक्ष असू द्या. म्हणजे ज्या गोष्टीवर कंट्रोल तुम्ही करू इच्छिता ते खरंच योग्य आहे का? बऱ्याच वेळा आपण ज्या गोष्टीवर, ज्या परिस्थितीवर कंट्रोल करू इच्छितो त्यासाठी खूप प्रयत्न करत असतो आणि शेवटी तसं होत नाही, कारण बऱ्याच वेळा आपल्या बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होतो. उदाहरणार्थ अभ्यास करतेवेळी मध्येच तुम्ही मोबाईल हातात घेऊन थोड्या वेळासाठी सोशल मीडियावर दृष्टी टाकता की काय आलं मला बघू दे. सतत पाहता आणि या सवयीमुळे तुम्ही त्रस्त होता. तुम्ही स्वतः देखील त्रस्त आहात. तुम्ही हे सोडू इच्छिता. मग काय करावं बरं? तर त्याला पाहण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो बदला. थोडं थांबा आणि विचार करा की या 5 वर्षानंतर या सवयीमुळे तुम्ही कुठे असाल हो, आणि तुमची मित्रमंडळी एका चांगल्या नोकरीवर, एका चांगल्या हुद्द्यावर असतील आणि तेव्हा तुम्ही मात्र त्यावेळी स्ट्रगलच करत असाल.
बस या प्रकारची जी विचारसरणी आहे ना ती कमाल करेल आणि तुमची ही सवय हळूहळू तुम्ही सोडू शकाल. रिसर्चने हे सिद्ध झाले आहे की एखादी आवडती गोष्ट, हवीशी वाटणारी गोष्ट जेव्हा आपण नावडती समजू लागतो ना तेव्हा त्याचे आकर्षण आपोआपच कमी होऊ लागते. पुढचा मुद्दा आहे की कठोर व्हा. बऱ्याचदा आपण एखाद्या परिस्थितीला किंवा एखाद्या घटनेची निगेटिव्ह बाजूच पाहतो किंवा तीच लक्षात घेतो आणि आपल्या प्रत्येक वाईट एक्सपिरियन्ससोबत ती जोडून पाहतो आणि त्याचप्रमाणे आपल्या येणाऱ्या भविष्यातही असंच काहीतरी वाईट घडेल असा विचार करत राहतो. उदाहरणार्थ अशी एखादी व्यक्ती की जी खूप जास्त इमोशनल आणि सेन्सिटिव्ह आहे, ज्याचे बालपण चांगलं गेले नाही आहे आणि मग आजही तो असाच विचार करतो की जसे माझे बालपण दुःखी कष्टी गेलेले आहे तसेच माझे पुढचे आयुष्य देखील असेल. मला नेहमी प्रॉब्लेमच फेस करावा लागतो, माझं नशीबच फुटकं आहे किंवा मला प्रॉब्लेमच फेस करावे लागणार आहेत आणि मग ह्या अशा प्रकारच्या प्रॉब्लेममधून जर बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मनाला स्ट्रॉंग करण्यासाठी आणि जास्त परिपक्व करण्यासाठी तुम्हाला पावलं उचलली पाहिजे. ती जबाबदारी तुमची आहे. अशावेळी परिस्थितीवर मात करून पुढे आलेल्या प्रेरणादायी व्यक्तींचे आत्मचरित्र तसेच पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. मनाला समजवलं पाहिजे. तुम्हाला अशा आयडिया आणि पद्धतींना शोधलं पाहिजे की जे तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणू शकतील आणि ह्या मनाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर काम करावं लागेल. फक्त करिअरच नाही तर खऱ्या रिलेशनशिपला मिळवण्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. प्रत्येक परिस्थितीला निगेटिव्ह पद्धतीने पाहण्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही योग्य पद्धतीने त्याच्यावर काम करा. पुढचं आहे तात्काळ टोकाचे निर्णय घेऊ नका. ही पण विचारांची एक जाळी आहे की ज्यात एखाद्याविषयी किंवा एखाद्या घटनेविषयी गोष्टीविषयी आपण लगेचच काहीही उलट चौकशी न करता, सारासार विचार न करता, कुठलाही पुरावा न पाहता आपले मत बनवून आपण मोकळे होतो. हे बिलकुलच तसे आहे की कुठल्याही गोष्टीला न जाणता आपले विचार करून बोलून मोकळे होते. समजा जर तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण जर तुमच्याशी बोलत नसेल, कॉल करत नसेल, मेसेज करत नसेल तर तुम्ही समजता की तो बदलला आहे, की आता तो आधीसारखा नाही राहिला. पण खरं तर तो कोणत्या दुविधेत किंवा कोणत्या प्रॉब्लेममध्ये असेल आणि तुम्हीही त्याला स्वतः फोन करून विचारलं का? कधी विचारलंही नसेल की तो कसा आहे आणि कोणत्या परिस्थितीत आहे. खरं तर परिस्थिती काही वेगळीच असू शकते आणि म्हणून तुम्ही कधीच कोणाविषयी कशाविषयी लगेचच दुराग्रह मनाशी बाळगून टोकाचे विचार करणं टाळा. त्याने तुम्हालाच त्रास होईल. तुम्ही नेहमी स्वतःला प्रश्न विचारले तर कदाचित उत्तर आणि तोडगे तुम्हाला नक्कीच मिळतील. मनाला वाहवत जाऊ देऊ नका. त्याला बांध घाला पॉझिटिव्ह विचारांचा, तरच तुम्ही आनंदी व्हाल. पुढचा मुद्दा आहे नकारात्मक विचार करणं थांबवा. निगेटिव्ह विचार करत राहिल्याने तुमच्या विचारांना एक वेगळंच वळण लागतं. जसे की एखादी व्यक्ती एखाद्या परीक्षेत नापास होते आणि मग विचार करू लागते की माझे पूर्ण आयुष्य खराब झाले, नासले, आता तर मला कोणतीच चांगली नोकरी मिळणार नाही, आता काय करू मी? या प्रकारच्या निगेटिव्ह विचारसरणीला रोखण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्वतःला प्रश्नही विचारू शकता जे त्यामागील लॉजिक आहे आणि परिस्थितीचा शोध घेऊ शकतील. उदाहरणार्थ, काय एखाद्या परीक्षेत नापास झाल्याने पूर्ण जीवन नष्ट होऊ शकते काय? काय आता काही शिल्लक राहिली नाही आहे काय? का तुम्हाला आता कधीच चांगली नोकरी मिळू शकत नाही काय? मग हा विचार करा की काय मी अशा व्यक्तीला ओळखतो की जो नापास होऊनही त्याच्या आयुष्यात खूप यशस्वी आहे? मग माझे आयुष्य काय ही एकच परीक्षा ठरवणार आहे का? नाही ना. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ती मी माझ्या पद्धतीने जगेन आणि यश काय आज नाही मिळालं तरी उद्या मिळेलच, तसा मी प्रयत्न नक्कीच करेन. अशा प्रकारचे पॉझिटिव्ह विचार करणं सुरू करा आणि बघा मग काय चमत्कार होतो तो. पुढचा मुद्दा आहे की आपल्या ॲबिलिटीला घेऊन नेहमी पॉझिटिव्ह राहा. म्हणजे आपला माइंड कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तो एका शिस्तीत राहणे गरजेचं आहे. आपल्या मनाला नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करणे गरजेचे आहे. तशी सवय लावा, कारण तुम्हाला तुमच्या कॅपेबिलिटीच्या अकॉर्डिंग पूर्णतः योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. तुमच्या वागणुकीला कंट्रोल करण्यासाठी तुमचे विचार जास्त पॉझिटिव्ह असल्याने तुम्ही सेल्फ कंट्रोलही करू शकता.
तुम्ही स्वतःशी नेहमी एक वाक्य बोलत राहा की तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल आणि आपल्या माइंडला कंट्रोलही करू शकाल. मग ती गोष्ट तुम्हाला कितीही अशक्य वाटत असली तरी तुमचा त्याच्यावरचा विश्वास मात्र दृढ असला पाहिजे. त्यासाठी स्वतःला अशा वेळीची आठवण करून द्या की कधी काळी जेव्हा तुम्हाला गरज पडली होती तेव्हा तुम्ही स्वतःवर कसा कंट्रोल ठेवला होता. स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही आधी कधीतरी अशीच परिस्थिती हँडल केली होती, ती चांगल्या प्रकारे हँडल केली होती आणि आजही करू शकतो हा विश्वास मनाशी बाळगा. नेहमी आपल्या यशाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं शिका, ना की आपल्या अपयशावर. यशावर लक्ष केंद्रित केलं तर यशच मिळेल आणि अपयशावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही खचाल, तुमचा आत्मविश्वास कमी होईल. म्हणून आपल्यातल्या क्षमतेला, आपल्यातल्या ॲबिलिटीला, कुवतला घेऊन नेहमी पॉझिटिव्ह राहा. आशा करते की व्हिडिओतले विचार तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरतील. पुन्हा भेटूया सकारात्मक विचारांचा. तोपर्यंत धन्यवाद.